साम्य योग साधना पाक्षिक व महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वतीने मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व गीताई देत सत्कार करण्यात आला आहे। सदरचा कार्यक्रम नकाने रोड येथील साम्य योग साधनाच्या कार्यालयात संपन्न झाला आहे। यावेळी ज्येष्ठ पत्रकारांनी उपस्थितांना पत्रकारिता कशी करावी, इतिहासाचे दाखले देत सखोल असे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मंत्री तथा माजी आमदार दिवंगत मीनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रमेश दाने, मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने, महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, सचिव डी.बी. पाटील, प्रांतिक सदस्य प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया, सरचिटणीस सुवर्णा टेंबेकर, पत्रकार संघाचे सदस्य शोभाताई आखाडे, प्रदीप जाधव, पवन मराठे, सोपान देसले, सुनील निकम, दत्ता बागुल, बापू आहिरे यांच्यासह ॲडव्होकेट विवेक सूर्यवंशी, रमेश पवार, भैया पाटील, डॉक्टर बरड मालेगाव, मिलिंद टेंबेकर, मुकेश पाटील आदी उपस्थित होते। मी ज्यांना मार्गदर्शक मानते, भाऊ मानते, माझा पाठीराखा मानते असे आमचे हरणे दादा, यशवंतराव हरणे दादा, मी भाग्यवान आहे की मी तुमची बहीण आहे आणि खरंच आदर्श घेऊन चालण्याचा प्रयत्न नक्कीच करेन। चुकली तर कान धरून सांगण्याचा पण तुम्हाला हक्क देते असे आमचे अध्यक्ष। त्यांच्या आधी सुद्धा, तुमच्या आधी सुद्धा मी नाव घेण्यासाठी डॉक्टर साहेब, मी सुगंध एवढं नाव घेण्यापर्यंत सुद्धा मोठी नाही, मी तुमचं नाव घेण्याची हिंमत ठेवण्याचा प्रयत्नाचा अण्णासाहेब तो प्रयत्न करेन असे आमचे डॉक्टर साहेब। अण्णासाहेबांना तर ताईसाहेबांनाही मी भेटायला आली होती, माझं ते भाग्य होतं की खाली मी त्यांना भेटू शकली होती, पण आज दुर्भाग्य की मी बोलताना त्या नाही आहेत अशा आमच्या ताईसाहेब, तुमचे अण्णासाहेब, तशाच टेमे ताईसाहेब। मी ह्या सगळ्यांच्या साठी त्यांनी मला दाखवून, मीडियाने मला दाखवून ते दाखवलं, जिथे अनेक असा पैसा होता, खूप मोठं साम्राज्य होतं, पण माझ्याजवळ काही नसणारी झोपडीतली मुलगी मीडिया जेव्हा दाखवत होते, पत्रकार संघ मात्र हिमतीने आणि भक्कमपणे माझ्या बरोबर होतात, म्हणून मी त्यांचे उपकार ह्या जन्मात तरी फेडू शकत नाही असा हा पत्रकार संघ आहे। असे डी.बी. दादा आहेत आमचे, जसपाल सर तर माझे मार्गदर्शकच आहेत। मी ज्या वेळेला सगळे म्हणत होते की ताई माघार घेतील, एवढ्या बलाढ्य शक्ती समोर अण्णासाहेब तुम्ही जेव्हा बोलत होते की एक बिनविरोध निवडणूक झाली, त्यावेळेला मला मी स्वतःला दिसत होती की तशीच गत त्यावेळेलाही झालेली होती। त्या पदावर फार चारित्र्य संपन्न माणसांनी काम केलेले लक्षात राहू दे। आपण जिल्हा बघू, आपल्या जिल्ह्याचा इतिहास बघू, पण आधी आपण ज्या संस्थेचं काम करतो आहे त्या संस्थेचा इतिहास हा तुम्ही वाचलाच पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे। या पदावरून अण्णासाहेबांनी काम केले। अण्णासाहेबांचं घर आपण बघतोय, कुठे तुम्हाला एसी दिसलेलं नसेल किंवा नाही। भाऊंचं घर साधं घर आहे, भाऊ अध्यक्ष म्हणून काम केलं। जुनागडे आप्पांचं घर तुम्ही साधं काम केलंय। 40 वर्षापासून तुम्ही डी.बी. काकांना बघताय, यांचंही घर भाईचं घर तीच अवस्था आहे, पण गेल्या 12-15 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये ज्या काही प्रवृत्ती पत्रकारांमध्ये वाढल्या, शेकडो एकर जमीन, करोडो रुपयाचे बंगले, एसी गाड्या, ज्या कोणी घेऊ नये हे माझं म्हणणं नाही, मी कोणावर टीका करतो असं म्हणणं नाही, पण आम्हाला हा जो या अध्यक्षांकडून वारसा मिळाला आहे ना, ही फकिरी मला मान्य आहे। या फकिरीमध्ये जगणं हे मी माझं सौभाग्य समजतो। त्यामुळे मित्रांनो, भविष्यामध्ये आपल्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी होती। आपल्याला, आपण कोणत्या माणसांनी आपल्याला अधिकाराने या पदावर बसवलंय, त्यांच्या त्या मागच्या या टाळ्यांच्या अपेक्षा आपण समजून घेतल्या पाहिजे। आपण पण दीनदलितांसाठी काम केलं पाहिजे। एखाद्या माणसाला त्रास देणं हे तर सर्वसाधारणपणे कुणीही करू शकतो, पण ज्याच्या डोळ्यात अश्रू आलेले ते अश्रू पुसणं ही फार मोठी गोष्ट असते।